मृदुंगणी करता टाळ्या वाजवा सर्वांनी. एक नाम हरि द्वैत नामे दुरी, एक नाम हरि द्वैत नामे दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्री हरी, शमधमावरी हरी झाला किंवा शमधमावैरी हरी झाला. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ब्रह्मानंदम परम सुखदम, केवलम ज्ञानमूर्तिम. द्वंद्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं, सर्वधी साक्षिभूतम्. भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तन्नमामि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती. श्री भानुजो भानु आराधिला, तयाच्या कुळी दीपक दिव्य दाहला. हरिभक्ती लागो नितारी समस्ता. नमस्कार त्या श्री संत एकनाथ, श्रीपादनाथं गुरुराजमह्यं. मोक्षो नाम ज्ञानदानैति लक्ष्यम्. श्रीघोटिक्षेत्रे निवासनं, तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं. तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्नीतपाणि मण्डनं मण्डनानां. करुण तुलसीमाला कंधरं कन्यनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, शरण शरण एकनाथ.
शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. ज्या नाथ महाराजांनी श्रीमद भागवतावर टीका करून एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला. आज त्या श्रीसंत एकनाथ महाराजांचा आणि षष्टी निमित्त जलसमाधी सोहळा म्हणजे आजच्या दिवसाचं विशेष महत्व. एक तर शिरसवडी मधला अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ आणि त्याच्यामध्ये नाथ महाराजांची षष्टी. 4च दिवसापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांचा आणि त्या ठिकाणी वैकुंठ गमन सोहळा झाला. अशा या त्रिवेणी संगमामध्ये आपण सगळे सुस्नात होत आहोत. विठ्ठल संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहिला दिवस हा नामपर प्रकरणाचा अभंग असावा. शेवटच्या 7व्या दिवशी एक संतपर अभंग असावा, अगर मागणीपर अभंग असावा आणि काल्याच्या कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता व्हावी. 8वा दिवस हा कधीही पकडला जात नाही. पण जे सांप्रदायिक लोक नाहीत ते कदाचित जर आपण 7 दिवसाचा सप्ताह म्हणून जर डिक्लेअर केला हँडबिलमध्ये तर ते सकाळीच निघून जाऊ नये. त्यांना संप्रदायिकत्व माहीत नाही म्हणून 8 दिवसावर टाकावं लागतं. नाही 8वा दिवस सप्त्यात पकडला जात नाही. तो काल्याचा स्वतंत्र दिवस असतो. सप्ताह 7 दिवसाचा. 8व्या दिवसाच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होते. तिथेही कीर्तनकार बांधलेला आहे. पहिल्या दिवसाचा कीर्तनकार शेवटच्या दिवसाचा काल्याचा कीर्तनकार बांधलेला असतो. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर रोजच उपरण्याने सगळ्या महाराजांना बांधलेलं पाहतो. उपरण्याचं म्हणत नाही मी, नियमाचं म्हणतोय. संप्रदायामध्ये असा नियम आहे. म्हणून आजच्या दिवसाला तुमच्या सर्व संत सज्जनांकरता माऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठामधला नामाचं महात्म्य म्हणलं तर जरा मुळमुळीत शब्द होईल. नामाचा प्रताप आणि सामर्थ्य सांगणारा म्हणजे विठ्ठल. माऊली ज्ञानोबारायांचा अवतार ज्या वेळेला झाला त्यांनी पाहिलं समाजामध्ये सर्व प्रकारचा वर्ग आहे. आता ही वास्तव स्थिती नाही पण तरी सुद्धा बद्ध, पामर, विषयी, मुमुक्षु, साधक, सिद्ध, सिद्ध म्हणजे संत, महात्मा, योगी, अशा प्रकारचे 6 प्रकारचे वर्ग पाहिले. हे काल्पनिक आहे ते पहिलं ध्यानात ठेवा. नाही तर बद्ध जर वास्तव असता तर बद्ध कधी मुक्त होऊ शकतो का? जर वास्तवबद्ध असता तर कधी मुक्त झाला असता का? नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मुक्त होता परी बळे झाला लक्षात घ्या, प्रत्येक जीव हा मुक्त होता. मुक्त होता पण परी म्हणजे परंतु. पण आणि परंतु आला का काहीतरी घोटाळा आहे. परी बळे झाला बद्ध, बळच बद्ध झाला. त्या बाबरोबर बसवखंडी काही कारण नसताना आपणच घेतलं ओझ. माझे कबाड ओझ, काही संबंध नाही. सासरा आणि त्यांची मुलगी आणि जावई अशी त्या पद्धतीने 3 रस्त्याने चालले. एका ठिकाणी बाजरीची सुडी होती
आणि त्या दोघा जावई आणि सासऱ्यामध्ये संवाद चालू झाला. सासऱ्याने विचारलं, जावई बापू, या सुडीला, बाजरीच्या सुडीला किती बाजरी होईल? त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, 9 खंडी होईल. आणि सासरा म्हणतो, नाही तुम्हाला काही अनुभव नाही शेतीचा, 10 खंडी व्हायला पाहिजे. 9 तो म्हणे 10, सासरा म्हणे 10 आणि जावई म्हणे 9. करता 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 फार वादावरचा विषय मारामारीवरती आला. आता जावयाने ज्या वेळेला उचलला सासऱ्याला, तरुण असल्यामुळे ढेकळामध्ये टाकला, वरती बसला, लागला बुकलायला, तेव्हा ती पोरगी जी होती तिचं नाव येसू होतं. त्यावेळेला येसू म्हणते, बाबा अहो मनानं तुम्ही 9 खंडी होईल, कशाला असा एवढा त्रास सोसता? तो म्हणला, येसू घासरा बसला तर खुशाल बसू, पण 1 खंडी तोटा कोणासाठी सोसू? बाजरीची सुडी कोणाची? आणि ह्यांची बुकला बुकली चालली. वास्तविक ज्या देह तादात्म्यानं एवढं दुःख भोगावं लागतो, तो देह आपला आहे काय? कोणाचा आहे देह? देह हे काळाचे धन कुबेराचे. घातली लोण्याची उंडी, माशी पंख पाखडे तव हे सरे. या देहाची ऐसी दशा, परी आत्मा तो येतायसा, नित्य सिद्ध अपैसा अनादिपणे. आपलं नसताना आपलं मानलं दुःख भोगावं लागतो. एकदा एका ट्रेन मध्ये, आणि त्या ठिकाणी खाली एक पेटी होती, लोखंडाची पेटी होती, आणि त्या पेटीला लॉक लावलेलं होतं. त्याच्यामध्ये ज्याने ती आणून ठेवली ते कधी पसार झालं उतरून माहित नाही. आणि दुसरं माझ्यासारखं एक चढलं गाडीमध्ये आणि बसलं त्या पेटीवर पाय ठेवून, जसं काय आपलीच आहे म्हणून मालकी गाजवा करता पाय ठेवला. बाकीच्यांना वाटलं यांचीच आहे. थोड्या वेळामध्येच पोलिसांचा स्क्वॉड आला आणि त्या डब्यामध्ये चढला. आता त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं ती पेटी त्यांना जी पाहिजे ती मिळाली. माणसा सगट, मुदला सगट. पहिल्यांदा त्यालाच विचारलं, ही पेटी कोणाची? तो म्हणला माझी आहे. कुणी काही बोलणं म्हणलं, त्यांनी पटकन चान्स घेतला, म्हणला माझी. म्हणला कशाला मालकी सोडायची फुकट. त्याबरोबर सर्वांच्या समोर 5 पंच घेऊन पेटी उघडली तर एक मर्डर केस झालेली, त्याचे तुकडे त्या पेटीमध्ये काही कारण नसताना अडकलं का सुटलं, काही कारण नसताना माझं म्हणल्यामुळं त्याला अटक झाली. आणि माझा जर म्हणला नसता तर काही संबंध होता का? असं देहाचं तादात्म्य धरून आणि आपण त्या ठिकाणी भगवंतापासून दूर झालो. भगवंताचा प्रत्येक जीवाशी नित्य संबंध असताना सुद्धा आणि देह तादात्म्यामुळं, देहाच्यामुळं जीवदशेला आलो. आणि हा विचारून अहंकारू सांडेजे, मग आस्तीच वस्तू होईजे, जैशी आपली स्वस्ती सहजे आपण गेली.
जसं त्या ठिकाणी हे पक्षी पकडण्याकरता पाशेपारधी काय करतात, अरण्यामध्ये गेल्यानंतर अशी दोन झाडं जी आहेत त्याला असे दोन समांतर त्या ठिकाणी रस्से बांधतात. एका रस्सीला फळं बांधलेली असतात, दुसरी ही आसन व्यवस्था आहे त्यांना बसण्याकरता. पण त्याच्यामध्ये एक प्लास्टिकची नळी आणि त्याच्यातून ती रस्सी आणि घालून आणि ती बांधलेली असते. ही त्याच्यावर बसल्यानंतर यांच्या भाराने ते नळी फिरायला लागते. तसे पायाचा गवडा अधिकच गोवी माऊली म्हणतात आणि ती पडल की काय, पडल की काय. वास्तविक पाहता तुझं पंख दिले देवाने, कर विहार आपुल्या मने, आकाशी झेप गेले पाखरा. एवढं पंखामध्ये बळ आणि ताकद असताना एका क्षणामध्ये भ्रम निर्माण होतो, मी आता पडेल की काय, मी आता पडेल की काय. आणि तो मात्र सोडायला तयार नाही, त्याला कोणी धरलेला नाही आणि तो घट्ट पकडतो. फाशीपारधी येतात, एकेकाला पकडतात, पिंजऱ्यामध्ये बंद करतात आणि पुन्हा त्याचा भ्रम वाढण्याकरता काय करतात माहिती का, भ्रम वाढण्याकरता काय करतात, पिंजऱ्यामध्ये तशाच नळीची योजना करून ठेवतात. चुकून जर पण पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिला तर यांनी हिमालय गाठू नये. कोणी पोपटाबद्दल नाही सांगत माणसानो, पोपटाचं सांगायचं असतं पण माणसाला सांगायचंय. पोपट कधी ऐकणार नाही, नावाचा नाही माझ्यासारखा, पक्षी नाही. आणि मग त्या ठिकाणी त्याचा असा दृढ वाढत जाते. दृढ का संशय सुद्धा तसाच वाढत गेला. अनादि संसार मालेच्या काही, नित्य विषय भोगले पाही, ते फसावले चित्ताच्या काही, वारंवार देही सेविता. 84 लक्ष जीवयोनीमध्ये कधी आपण डुक्कर झालो, कधी माकड झालो, कधी खोकड झालो, कुठं काय पक्षी झालो, साप झालो, काय झालो नाही आपण प्रत्येक जण. आणि मग या नरदेहाला आलो, त्या सर्व जन्मातले संस्कार इथे घेऊन आलो आपण आपल्या संचित कर्म म्हणून. आणि ते आपल्याला प्रतिबंध तयार करतात, देवाकडे जाऊ देत नाही. अशा प्रकारचा ती पद्धता त्या ठिकाणी दृढावली, कल्पनेनं दृढावली. वास्तविक मुक्तच होता, पण अशा पद्धतीनं, अशा पद्धतीचा जो वर्ग आहे, अशा प्रकारचे हे 5 वर्ग मी तुम्हाला सांगितलं. बद्ध, पामर, विषयी, त्याच्यानंतर मुमुक्षु, साधक आणि त्याच्यानंतर सिद्ध किंवा महात्मा. हे काल्पनिक आहे, ते पहिलं ध्यानात ठेवा. आणि त्यानंतर माऊली ज्ञानोबारायांनी निरीक्षण केलं, समाजामध्ये सर्व प्रकारचा वर्ग आहे, तर त्या प्रत्येक वर्गाकरता माझं काहीतरी कर्तव्य उरत आहे. जे सिद्ध महामुनी होते, महात्माजन होते, त्यांच्याकरता माऊली ज्ञानोबारायांनी अमृतानुभव हा ग्रंथ तयार केला. परमात्मा सिद्ध कसा आहे, ज्ञानेश्वरी दोघे आले, मोटके गुरुमुखी उदय जत दिसे. गुरु सुद्धा निमित्तात आहे. आम्ही गुरुला एवढा भाव दिला का देवच विसरला. माऊलींकडे जाऊन पहा, 7035 ओव्या 9035 मधल्या 7035 आणि यांचं श्री गुरुचं वर्णन करणारे आहेत. तरी बी माऊलींनी श्री गुरुंना निमित्त कारणामध्ये टाकलं. निमित्त कारणात का, तर त्याचं कारण स्वयंभूत्व परमात्म्याचं सिद्ध करायचं आहे. परमात्मा कोणाच्या हातातली वस्तू नाही, कोणी दिला आणि घेतला अशी ती वस्तू नाही. म्हणून आणि गुरुला सुद्धा गौणत्व दिले या ओवीमध्ये. मोटके गुरुमुखी उदय दत्त दिसे, पण हृदय मात्र स्वयंभूची असे. गुरुच्या मुखातून उदय पावल्यासारखं जरी दिसत असलं तरी तुमच्या हृदयात गुरुने उपदेश करायच्या अगोदरपासून आहे का, गुरुने उपदेश केल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला अनुभव आला. अनुभव यायला गुरु पाहिजे यात वाद नाही, पण पहिलाच होता तो देव तुमच्या हृदयात का गुरुने आणून घातला. याला ओवी आहे. मग तुम्ही म्हणाल गुरुची आवश्यकता का, पृथ्वी निधाने भरली आहे. भागवतातली ओवी मध्ये भागवत, पृथ्वीमध्ये निधान भरलेलं आहे, पण तरी तुम्हाला त्या ठिकाणी सर्वसामान्यांना कळणार नाही. परी पायाळे मीन प्राप्ती नव्हे. पायाळू माणूस लागतो ते निधान काढण्याकरता. तैसा आत्मा स्वतः सिद्ध आहे, तरी गुरुकृपाला हे ते प्राप्ती. तसा आत्मा स्वयंसिद्ध जरी असेल, पण गुरु कृपेशिवाय तो हाताला येणार नाही. मोटके गुरुमुखेची जोड ज्यावेळेला बसवली नाथ महाराजांनी. आणि म्हणून सिद्धांत करता, संतान करता अमृतानुभव ग्रंथ, अमृतानुभव ग्रंथ सर्वांना पेलणार नाही. सर्वांच्या बुद्धीला स्वयंभूत्व परमात्म्याचं पेलणार नाही. म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी साधक दशेतल्या जे साधक आहेत त्यांच्याकरता भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथ केला. वाचावी ज्ञानेश्वरी,
म्हणून आमच्या गावाला 38 वर्षापूर्वी सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या योगानं अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला. त्या पारायणामध्ये आम्ही एक संकल्प केला, वर्षभरामध्ये जो 11 पारायण करेल 11व्या पारायणाला मात्र पारगावला यावं लागेल, आमच्याबरोबर सामील व्हायला. त्यावेळेला त्यांना आम्ही 1100 रुपयाचे त्या ठिकाणी एक काय म्हणायचं त्याला प्रसाद बनवून देणार. 11 पारायण केल्यानंतर 11व्या पारायणाला आमच्या तिथे यायचं, किती वेळ येऊ झालो किती वेळ येऊ द्या. त्या ठिकाणी त्यांचा अशा पद्धतीने सन्मान करण्यात येईल. ज्ञानेश्वरी नुसती वाचावी का, ठीक आहे, प्रवृत्त होण्याकरता जनाबाईंनी म्हटलं वाचावी ज्ञानेश्वरी, पण तेवढ्यावर थांबले नाही. तर नामदेवराय म्हणजे नुसतं वाचून बी जमणार नाही, वाचून वाचत नसेल तर काय उपयोग आहे, वाचून वाचला पाहिजे ना. वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी, पण नामदेवराय त्याच्या पुढे जाऊन म्हणतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी. अनुभवावी म्हणजे वाचावी काय, अनुभवावी म्हणजे पाठ करावी काय नाही. त्याचा अनुभव त्या आत्मतत्वाचा आपल्याला येणं संतांच्या कृपेनं, असं नामदेवरायांचं म्हणणं. ज्ञानेश्वरी कोणाकरता, साधकांकरता. म्हणून साधकांचा मायबाप हे या दृष्टीने म्हणलं. त्यानंतर पुन्हा एक वर्ग पाहिलं की तू ज्ञानेश्वरी सुद्धा समजून घेऊ शकेल असं नाही. एक वर्ग असा होता की तो सर्वात तीव्र होता, चांगदेवासारखा योगीराज वर्ग होता. त्यांच्याकरता चांगदेव 65 ग्रंथ निर्माण केला. स्वस्ती श्रीवटेषु झोलपोणी जगदा भासू दावी मगग्रासू प्रगटला करे. त्यांच्याकरता चांगदेव 65 केली, योग्यांकरता काही अभंग निर्माण केले, अभंग गाथा तयार केली. आणि एवढं करूनही एक सामान्य वर्ग राहिला. त्याच्याकरता माऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठ हा 28 अभंगांचा ग्रंथ केला. आणि त्या हरिपाठामधला एक अभंग आपण चिंतनाकरता घेतला. विठ्ठल हरिपद प्राप्ती भोले भावी हरिपद प्राप्ती कोणाला आहे? भोळ्या भाविकासी. इथे गडबड अशी होती समाजामध्ये, जे भोळ्या भाविक वर्ग आहे ना यांचं शिक्षण कमी पडतं. मग त्यांचा हरिपाठ जो चालतो त्याच्यामध्ये किंवा परमार्थ चालतो ते म्हणताना बरेचशा चुका घडत असतात. त्यांचा भाव दृढ आहे, पण बुद्धीच्या दृष्टीनं त्याला कमतरता असल्यामुळं, अज्ञान असल्यामुळं, अज्ञान म्हणजे फक्त शैक्षणिक अज्ञान, बुद्धी कमकुवत नाही, बुद्धीचा पूर्ण निश्चय परमार्थाबद्दल. त्यामुळं तिकडून प्रॉब्लेम. इकडे सुशिक्षित वर्ग एवढा शिकलाय की तो फक्त पॅकेजच्या मागे,
त्यांना संत वाङ्मयाकडे याच्याकडे त्यांच्याकडे श्रद्धाच नाही विश्वासच नाही. आणि हे दोन्हींचा मेळ जिथं बसला ना, दोन्हींचा मेळ बसला तो ज्ञानोबा झाला आणि तो तुकोबाच झाला. विठ्ठल या अभंगाद्वारे माऊली ज्ञानोबा नामाचा प्रताप सांगतात, सामर्थ्य सांगतात. नाथ महाराज वर्णन करतात एकनाथी भागवतामध्ये भगवंत सांगतात उद्धवाला, माझे नाम ब्रह्मास्त्र जगी. माझे नाम म्हणजे सामान्य नाही, जसं ब्रह्मास्त्र टाकल्यानंतर त्रिभुवन जळून जाईल एवढं त्या ब्रह्मास्त्रात सामर्थ्य आहे, तसं माझ्या नामाचं सामर्थ्य आहे. माझे नाम ब्रह्मास्त्र जगी, महापाप ते मुंगी बापुडी. त्याच्या पुढं किती मोठं ब्रह्महत्येचं फाटक जरी असलं तरी मुंगी सारखं आहे, फक्त मुंगी सारखं ब्रह्महत्येचं फाटक सुद्धा. नामा पुढे यावया त्याची अंगी निज शक्ती असे ना. नामा पुढे त्या महापातकाला येण्याकरता बळच नाही, भागणच नाही त्याच्यामध्ये. हे नामाचं सामर्थ्य आमच्या वाट्याला काय येत नाही. अखंड हरिनाम सप्ताह चालले, किती आमच्या गावात तालुक्याला एक सप्ताह घडायचा, परंतु आता गल्लोगल्ली गावोगावी वाड्या वस्त्यावर अखंड हरिनाम सप्ताह चालले. आणि आता पुढचं भविष्य सांगतो मी संतांच्या कृपेनं. आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे बरं का. असं ज्या वेळेला प्रत्येक जण दुसऱ्याला सांगतो, 8 वर्षामध्ये असं होणार आहे, 7-8 वर्षामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी सप्ताह होणार आहे. आणि आमच्याकडे सप्त्याला या असं सांगितलं जाईल, पण कशा करता सप्ताह याचा विचार मात्र समाजातून बाद झालेला आहे. विठ्ठल परीक्षिती राजा जे पिताजी जे काही या ठिकाणी परीक्षिती राजा सहज एकदा त्या ठिकाणी कधी शिकारीला गेले नाही आयुष्यात, पण एकदा म्हणलेले भागवतामध्ये का तर आपल्या वाडवडिलांनी काय कमाई केली ही पाहत असताना आणि कोशागारामध्ये एक त्या ठिकाणी मुकुट त्यांच्या पाहण्यात आला. तो जरासंधाचा मुकुट होता, आपल्या मस्तकावर घालून पाहिला. बस जे कलीनं काही 4 मागण्या मागितल्या होत्या, त्याच्यात सोनं हे एक मागणं मागितलं होतं. त्यामुळे त्याच्या माध्यमामधून कलीनं राजा परीक्षितीच्या मस्तकामध्ये प्रवेश केला. जरासंधाच्या मुकुटाचे संस्कार त्याच्यात उतरले आणि शिकार करण्याची इच्छा झाली. अरण्यामध्ये शिकारीला गेल्यानंतर तहान लागली म्हणून पाणी शोधत असताना आणि एक आश्रम दिसला, त्या ठिकाणी पर्णकुटी दिसली, तिथे गेले. पण शमी ऋषी ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना त्यांचा आदर सत्कार करायला भानावत पाहिजे ना, भानावर नसल्यामुळं आणि त्या ठिकाणी राजाला राग आला. आमच्यासारखे क्षत्रिय या ठिकाणी आहेत म्हणून हे ब्राह्मण आणि ऋषी मुनी परमार्थ करू शकतात, नाहीतर राक्षस यांना कधीच खाऊन टाकतील आणि आम्हाला आदरातिथ्य करावं लागेल म्हणून याने ढोंगी बगड्याने आणि डोळे मिटून बसलाय. असा त्या ठिकाणी कशाचा परिणाम? जरासंधाच्या मुकुटाचा परिणाम. नाहीतर राजा खूप सात्विक आणि धार्मिक होता म्हणून कोणाची चप्पल घालू नये, दुसऱ्याचे कपडे घालू नये. ते संस्कार आपल्यामध्ये उतरतात चुकीचे जर असतील तर. माझ्याबरोबर चंदाली या नावाचा पोरगा होता, त्याला इसप होता. त्या वाकड्यावर मी बसून मला बी इसप झाला. मग जर इसप झालेल्या माणसाची चप्पल कोणी जर उचलली आणि लय भारी बरं का 700-800ची नक्की असत तर 6-7 हजार ते इसप घालवायला लागतील. भारी पडली ती चप्पल भारी पडल का महाग पडल का स्वस्त पडल?
आपल्याकडचं नाही सांगत मी, आपल्याकडे नाही होत तसं. विठ्ठल राजाला राग आला. त्यांनी मेलेला सर्प उचलून बाणाच्या टोकानं शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये घातला. भानावर नाही येत महात्मा, परंतु त्यांचा मुलगा शमीक ऋषींचा शृंग ऋषी मुलांमध्ये खेळताना तो पळत आला. त्या ठिकाणी राजा निघून गेला होता. त्यांनी हे दृश्य पाहिलं आणि शापवाणी देण्याला समर्थ होता ऋषीपुत्र. त्यांनी सांगितलं, ज्याने कोणी हे गैरकृत्य केलं असं 7 दिवसाच्या आतमध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन त्याला दंश करील. नंतर वृत्तीवर आल्यानंतर शमीक ऋषींना सगळं वर्तमान अंतर्ज्ञानाने कळल्यावर, अरे तू काय हे केलंस? हा राजर्षी आहे, प्रजेचं प्रजा हितरक्ष राजा आहे, तू हे काय शाप दिलास? मग आता एक कळा, जाऊन त्यांना कळवा तरी 7 दिवसामध्ये असं असं घडणार आहे. जाऊन कळवलं. नंतर गंगा तटाकी अनशन व्रत धारण करून पाणी सुद्धा नाही आणि त्या ठिकाणी बसला. राजा परीक्षितीला भागवत सांगण्याकरता त्या ठिकाणी शुकमणी त्या ठिकाणी आली. देवानीच प्रेरणा दिली आणि मग भागवत कथा तेव्हापासून सप्ताह चालू झाला. ती परंपरा आता पुढे आली. तुका म्हणे नामे देवने दिले म्हणता त्याची मुखी पुष्ट होय. नाम घेतलं देवानी भेट नाही दिली असं कोणी म्हणत असेल त्याच्या तोंडाला कुष्ठ रोग होईल. काय पॉवरफुल प्रमाण येतो. याचं विचार चिंतन म्हणून आम्ही जर नामस्मरण करतो तो परिणाम का होत नाही? तुकोबारायांना विचारू आपण. मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष. मुखाने नाम घेतल्याबरोबर हातात लगेच मोक्ष. तुलारीचं काम नाही म्हणले. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा. एका हाताने दुकानात पैसे देतो, दुसऱ्या हाताने माल येतो. मोक्ष सुद्धा त्याच पद्धतीनं भगवंताच्या नावाने प्राप्त होईल. पण आम्हाला मात्र मोक्षाबद्दल सांगितलेले जाते की मेल्यानंतर मोक्ष. महावीर ज्ञानोबांनी याच्यावर बी शेरा मारला. मोक्ष मेल्यावरी आम्हासी मिळेल ऐसे जे म्हणती ते अतिमूर्ख. आम्ही आता स्मशानभूमीलाच कैवल्य धाम आणि मुक्तीधाम नाव ठेवले. म्हणजे हे सगळे मोक्षाला जाणार आहेत का तिथे गेलेले? अजिबात नाही. तुम्ही तुमच्या मनाने वैकुंठवासी कैलासवासी लिहायला कार्ड छापायला पैसा तुमचा आहे, त्यामुळे तुम्ही आणि नातेवाईक तुमचे, तुम्ही लिहिलं तसं झालंय का हे सांगता येईल का? वैकुंठालाच गेलेत का कैलासालाच गेलेत? नाही. आता नावं जर अशी आहे कैवल्य धाम मुक्तीधाम, म्हणजे तिथे प्रत्येक जण जाणारच आहे. म्हणजे काय मोक्षाला प्राप्त होणार आहे का? नाही. मोक्ष जो आहे हा उधारीचा मोक्ष मान्य नाही. माऊलींना मी बोलत नाही. मोक्ष गेल्यावरी आम्हासी मिळेल ऐसे जे म्हणती ते अतिमूर्ख. दीप गेल्यावरी कैसाजी प्रकाश जागी त्यास कासे. मग जर नामाबद्दल अशा पद्धतीचे प्रमाण आहेत त्याचा तत्काळ अनुभव यायला पाहिजे. माझ्या वाट्याला काय येत नाही असं त्या ठिकाणी एका साधकानं अंतर्मुख विचार केला. तो आमच्यासारखा नव्हता करत राहायचं नुसतं. तो रिझल्ट पाहणारा होता. तुकोबाराय सुद्धा रिझल्ट पहा तुमचा तुम्ही तपासून म्हणता. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार आणि कला काय फार शिकवावे म्हणतात ना तुकोबाराय. मग हे मार्केटल्या माणसांना म्हणलंय का? फुल बाजारातल्या किंवा भाजी बाजारातल्या एजंटला म्हणलंय का?
कोणाकरता म्हटलेलं वाक्य हे साधका करताय वारकऱ्या करताय? अरे साधना करतो मग त्याचा काही इफेक्ट तयार होतो का? आउटपुट मिळतो का? आत्मपरीक्षण केलं का? यांच्या करताय. पण कोणी तपासून पाहत नाही. करत राहा म्हणजे कुठपर्यंत करत राहा? कुठेतरी त्याला लिमिट आहे, कुठेतरी अनुभवाला सुरुवात व्हायला पाहिजे. साधू संतांनी गॅरंटेड सांगितलं, हो तरी अवधान ऐकले निजे मग सर्व सुखासी पात्र होईल. हे प्रतिज्ञा उत्तर माझे. कोणाचे? ज्ञानोबारायांची. आम्हाला काय झालं म्हणायचं? आम्हाला संप्रदायच नाही, आम्हाला ते नामच नाही आणि त्यामुळे आम्ही गॅरंटीने बोलत नाही. आमचा महात्मा सद्गुरू श्रीपाद बाबा सांगायचे, नामाने जर त्या ठिकाणी नामचिंतन करून देवाने भेट दिल्याचा अनुभव जर आला नाही ते या बुवावर राखेलचा दबावातून पेटून द्यायचा भरचौकामध्ये नाम घेता वाया गेला. नाम घेता वाया गेला. काय गॅरंटीचं प्रमाण आहे? नाम घेतल्यानं वायाला गेला ऐसा नाही ऐकिला. एवढंच नाही ते तरले म्हणजे मागे तरले तरती भविष्यकाळात त्यांनी सांगितले हा भरवसा नामधारकाचा दसा. आणि आम्ही दुसरं कोणतं साधन करत नाही हे सांगत असताना आणि पांडुरंगाची शपथ पांडुरंगाला आठवून त्या ठिकाणी प्रतिज्ञेवर बोलतात तुकोबरा. अन्य कोणतं आम्ही साधन करत नाही. नामात आम्ही नामाची धारक चक्र लागलं असले काय हरकत नाही. आता मला त्याच्यातलं कळत नाही तेवढं आता पाठ करून ठेवेल मी आणि मग सांगत जाईल वाजवा म्हणजे मृदुंग म्हणे म्हणतील कीर्तनकार बी मृदुंग वादक दिसतो तेवढंच पाठ युक्ती ठीक आहे. असो आम्ही नामाची धारक नेनो प्रकार आणि सर्व व्हावे एक विठ्ठलाची प्रमाण. आम्हाला दुसरं काही माहिती नाही. आमची एकच साधना नामाची साधना. आम्ही अनुभव घेतला आणि तुम्हाला देतो. अनुभव आले अंगा
तुकोबारांबद्दल कोणाला शंका नाही आणि हो आले अंगात या जगात येत असो याच्याबद्दल कोणालाही शंका नाही. मग शंका काय आहे सर्वांना? तर नामदेवराय असे म्हणतात, तुकोबाराय तसे म्हणतात. हेच सांगणं चाललंय आमचं सांगणारांचं तुकोबारायांच्या त्यांच्या माग. एवढ्यावर काम मागेल का? समाज परिवर्तन होईल का? नाही. मग आमचे सद्गुरू म्हणायचे नामा म्हणे तुका म्हणे पण नगद्या तू काय म्हणे. कीर्तनकाराचं काय मत आहे? त्याचा तसा अनुभव आहे का? आणि नसेल तर त्याला सांगायचा कीर्तन करण्याचा अधिकार आहे का? याच्यामुळे समाज परिवर्तन नाही. नामाचा अनुभव सांगणाऱ्याने अगोदर घेतला पाहिजे आणि मग म्हटलं पाहिजे अनुभव आले अंगात ते या जगात येत असेल. या पद्धतीनं सडेतोड बोलणारे संत महात्मे आणि त्यामुळं तो साधक सुद्धा मुमुक्ष असावा लागतो. पाण्याची किंमत तहान लागलेल्याला आहे. कोणाला? अन्नाची किंमत भूक लागलेल्याला आहे. आणि परमात्म्याच्या भेटीची तळमळ ज्याच्यात मुमुक्षुत्व निर्माण झाला असेल त्याला आहे. तो नुसता असं कीर्तन ऐकणारे म्हणजे 38 वर्ष 40 वर्ष कीर्तन ऐकणारा का नव्हता. मुमुक्षुत्व जागृत झालेला होता तो साधक. त्याने माऊली ज्ञानोबारायांना विचारलं तुमची प्रमाणे तर सगळी सडेतोड आहे, सर्व संतांची प्रमाणे नामाबद्दल सडेतोड आहे. असं असताना मला ते नाम मी घेतोय तरी मला अनुभव काय येत नाही बरं असं विचारणारा पाहिजे. त्यावेळेला माऊली ज्ञानोबारायांनी त्याला सांगितलं बघ तू नाम घेतो बरोबर आहे पण चूक काय घडते माहिती का? तू नामधारक तू भगवंताचं नाम आणि भगवंत या 3 गोष्टी समजतो. तू काय समजतो? देवाचं नाम एकीकडं, देव एकीकडं आणि नाम घेणारा एकीकडं. असं चाललंय आमचं नामस्मरण. म्हणजे इथे त्रिपुटी तयार झाली का? त्रिपुटी मावळली, त्रिपुटी तयार झाली. ध्येय म्हणजे परमात्मा, ध्याता म्हणजे तुम्ही आणि ध्यान म्हणजे साधन. ज्ञेय म्हणजे परमात्मा, ज्ञाता तुम्ही आणि ज्ञान हे साधन. हे 3 समजल्यामुळं किंवा नाम आणि देव वेगळा हे समजल्यामुळं अनुभव येत नाही. आणि हेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये माऊली ज्ञानोबाराय सांगतात. Hey!
नामधुरीचा बरोबर अर्थ केला तर काय होईल? हरी हेच एक नाम असं आहे, बाकीची सगळी नामं जे आहेत ना हे द्वैतात्मक आहे, हरी हेच नाम अद्वैतात्मक आहे, असा बरोबर अर्थ होईल. तसा अर्थ हा विपरीत नाही. एका टुकेमध्ये दोन तुका माऊलींनी बनवल्या. कसं अभंगाची रचना किती सुंदर आहे पहा. एक नाम हरी द्वैत नाम मधुरी अशी एक टूक आहे की नाही, आणि अद्वैत दुसरी विराट आणि ही दुसरी टूक आहे. पण एका टुकेत दोन टुका कशा केल्यात पहा. एक नाम हरी स्वल्प विराम, द्वैत नामी दुरी, दोन टुका कशा केल्या पहा. एक नाम हरी आणि द्वैत नामी दुरी. ते नाम शब्द नाही, नामी आहे. नामे याचा अर्थ संस्कृत मध्ये नामे म्हणजे कळलं ना. नामेचा अर्थ काय? नामेचा अर्थ म्हणजे. संस्कृत मध्ये नामी म्हणणं म्हणजे त्याचा अर्थ म्हणजे एक नाम हरी, म्हणजे हरी आणि हरीचं नाम एक आहे. बाकीच्या शब्दासारखं नाही. अग्नी म्हणल्यावर तोंड पोळतं का? नाही का? तर तसं नाही येते. पण भगवंताचं नाम मात्र तसं नाही. तर ते नाम भगवंताशी एकच आहे, भगवंत तो वेगळा नाही. म्हणून एक नाम हरी, हरी आणि हरीचं नाम एक आहे. आणि पुढे द्वैत नामे दुरी. आता द्वैत म्हणजे काय? द्वैत नामे, नामे म्हणजे द्वैत म्हणजे तर दुरी म्हणजे हरी आणि हरीचं नाम दोन समजणं, वेगळं समजणं, याला द्वैत असं म्हणतात. सरळ सरळ अर्थ आहे. आणि अशी ही अद्वैत कुसरी कळा विरळा झाले. आणि ही अद्वैत कुसरी कळा जर समजली नाही, अद्वैत कुसरी कळा बऱ्याच आहे. त्याच्यामध्ये एक अद्वैत कुसरी कळा अशी आहे की यांना ब्रह्मरूपानं पाहणं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, ही एक अद्वैत कुसरी कळा आहे. एक अद्वैत कुसरी कळा अशी आहे की तुमच्या अंगावर कपडे का कापूस आहे? व्यवहाराकरता म्हणावं लागते याला. शर्ट, टोपी, बंडी, पातळ, ब्लाऊज, टावेल, रुमाल, ही व्यवहाराकरता, व्यवहार चालण्याकरता रुमाल मागितल्यावर रुमाल चालणार पाहिजे, टावेल नाही. बरं, रुमालाला उद्यापासून जिहार निघाला, रुमालाला टावेल म्हणायचं आणि टावेलला धोतर म्हणायचं, तर चालणार नाही का व्यवहार? राजाज्ञेची अक्षरे हाती, ते चामा एका जाई पडती, त्या चामासाठी जोडती सकळ वस्तू माऊली म्हणतात. चांबड्याच्या नोटा उद्यापासून निघाल्या तर त्याला महत्व येईल का नाही? कागदाच्या बंद करायच्या ठरवल्या तर. तसं नावं बदलली तर व्यवहार चालणार नाही का? नावं बदलल्याने काही फरक पडणार नाही, व्यवहार चालणार आहे. मग त्या ठिकाणी तुमच्या अंगावर कापड आहेत का, कपडे आहेत का, कापूस आहे? कारण त्याचं मूळ काय आहे त्या कपड्याचं? कापूस नसेल तर कपडे बनवू शकतात का? पातळामध्येही कापूस आहे आणि धोतरामध्ये सुद्धा काय आहे? म्हणून चांगलेवाला उपदेश करताना काय उपदेश केला? आपल्याकडे वेळ नाही प्रमाण घ्यायला. ब्रह्मदिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मदिसे उघडे एकच धागा, नाना परी कपडे, धोतर आणि लुगडे. दिसायला धोतर आणि असा दिसायला धोतर आणि लुगडं दोन जरी दिसत असले, पण त्याच्यातला धागा मात्र काय आहे? धोतर आणि लुगडे जगामध्ये, ही एक अद्वैत कुसरी कळा आहे. तुमच्या अंगावर असणाऱ्या कपड्यांचं अधिष्ठान काय आहे? या सगळ्यांच्या आकारामध्ये निराकार असणारा जो आत्मतत्व आहे, ते अधिष्ठान आहे. आणि त्याचं ज्ञान करून घेणं यालाच अद्वैत कुसरी कळा असं म्हणतात. अशी ही अद्वैत कुसरी विरळा जाणी. आणि ही जर कळा आत्मज्ञान जर झालं नाही तर मात्र नाम घेतलं तर अनुभव देणार नाही. कारण उपजोनी करंट माऊलींनी हरिपाठात दुसरा शेरा मारला याच प्रमाणे करता. नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पाहिजे कैसेनी होय. जर अद्वैताच्या वाटा माहीत झाल्या नाही, अद्वैत कुसरी कळा माहीत झाली नाही, तर माऊली म्हणतात रामकृष्ण हरी या नावावर किंवा स्वरूपावर भगवंताच्या स्थिर होऊ शकणार नाही. पहा हरिपाठ आमचं पुढे पाटण मागे सपाट. उपदोनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसेनी होय, म्हणजे होऊच शकणार नाही. म्हणून अद्वैत कुसरी ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. आणि पुढं का बरं इथं तर शेमट्या पोराला राम रामन कृष्ण कृष्ण म्हणताय, तर इथं म्हणतंय ज्ञानदेव सर्वत्र तुझं भरवेळा झाली काय येड म्हणून म्हणतो. सांगा ना, नामा करता संप्रदाय लागतो, नामाचा विनियोग करून घ्यावा लागतो, तेव्हा अनुभव येतो. तुम्ही घेता देवाची नावं, घेऊ नका या मताचा नाही, भक्ती चर्चा करू नका जाताना. रामकृष्ण हरी अखंड जप करतो मी, गैरसमज करून घेऊ नका.
पण रामाला आणि कृष्णाला त्यांच्या सद्गुरूकडून जे मिळालं त्याला नाम म्हटलं जातंय. रामाच्या योगानं काही पत्थर तरले असतील अहिल्यासारखे, काही त्या ठिकाणी दगड तरले असतील समुद्रावरती, पण रामाच्या योगानं बरं का, रामाच्या हातून, पण रामाच्या नामानं रामाच्या अगोदरही अनंत तरले आणि पुढे सुद्धा तरणारे असं नाम आहे रामाचं. रामाचं नाम रामापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून मग राम नामी उपजे आवडी म्हणलेले, राम रामी नाही. गैरसमज करून घेऊ नका. सांगा योग वशिष्ठ वाचा आणि वशिष्ठांनी काय नाम दिलं प्रभू रामचंद्रांना आणि त्याचा शोध घ्या संतांना शरण जाऊन आणि मग अनुभव येईल. माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं त्या साधकाला की नाम आणि देव वेगळा नाही असा भाव धरून चिंतन कर आणि अशी ही अद्वैत कुसरी करा वेळेच जाणतात की ध्यानात देऊन जर चिंतन केलं तर तुला अनुभव येईल. तसं करून तो चिंतन करू लागला. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी ऐसे धरून या ध्यानान मनी करावे चिंतन तुकोबारावी म्हणतात. असं ध्यान करावं, असं चिंतन करावं. तसं त्यांनी केलं पण तरी अनुभव येईना. माऊली ज्ञानोबारांना म्हटले मला तरी अनुभव येत नाही. ते म्हणले पण तुझी अजून बुद्धी विषम आहे ना, की बुद्धी सम व्हायला पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण समबुद्धी समबुद्धी घेता समान श्रीहरी. जर समबुद्धी तुझी जर निर्माण झाली मग तू समान श्रीहरीच्या समान होशील. आता श्रीहरीच्या समान होणं म्हणजे काय पहा. श्रीहरी कसा आणि श्रीहरीचे दास कसे नाटाच्या अभंगात आलं. हरी तैसे हरीची दास नाही तया. हरीला काय नाही भय मोह चिंता आस आणि हरीच्या दासातला काय नाही भय मोह चिंता आस. होऊन राहती उदासन बळकट कास भक्तीची. मग असा हरिरूप होतो. काय प्रमाण म्हटले आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही जन्म घेता. ऐका हरीच्या दासांना हरीला तर भीतीच नाही. तो काळच आहे स्वतः काळाचाही काळ आहे गतीची गती आहे. पण हरीच्या दासांना सुद्धा हरी तैसे हरीचे दास नाही तया भयमोह चिंता असं होणे राहते उदास भक्तीची.
हे हरीचं आणि हरीच्या दासाचं स्वरूप असं हरिरूप व्हायचे. हरिरूप बाहेरून होणं नाही, बाहेरून होणं लय सोपं आहे. भुवनेश्वरला गेलं की हरीचा असं पांडुरंगाचा व्यवस्थित सगळा ड्रेस आणि सगळी सामुग्री मिळते. हरीची सुद्धा शंखचक्र, गदा, पद्म, 2 एक्स्ट्रा भुजा सगळ्या पद्धतशीर भारतामध्ये वापरतात. त्या पद्धतीने भारतात वापरतात. मग तसे जर लावले तर तसा हरिरूप हे सॉंग होईल. हरीचं हरी होईल. हे सॉंग झालं सॉंग. हरीचं काय झालं हे हरी होणं आतून का बाहेरून. ते ही लक्षणं आतली आहेत का बाहेरची आहेत. नाही त्या भय मोह चिंता असं ही आतली लक्षण आहे. मग तू बुद्धी समकर अर्जुना समत्व चित्ताची तीची सारदाने योगाची परितीत मनाने बुद्धीची ऐक्याची. आपल्या मनात एक बुद्धी दुसरीकडच. मग हे ज्या वेळेला सम होईल ते पहिलं सम कर. समबुद्धी घेता मग श्रीहरीच्या समान तू होशील. आणि शमदमावरी हरी झाला. शमदम साधन करावं लागेल. कारण विषयाकडे चित्त जातं त्यामुळे बुद्धी विषम आहे. विषयाकडे चित्त जातं बुद्धी विषम असल्यामुळे. कबीर महाराजांचे 2 दोहे आपल्या समोर सांगून पुढे जातो. 9:15 पर्यंत मी 9:15 पर्यंत आटोपणार आहे. 7:30 सुरुवात झाली पण जास्त वेळ घेणार नाही. 9:15 मध्ये आटोपणार आहे पद्धतशीर. चिंता करू नका. तर 2 दोहे सांगतो की समबुद्धीच्या संबंधाने विषमता काय आहे. तर विषय आवडतात मला. विषयाचा परिवारो गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. कबीर महाराज म्हणतात की तितर नावाचा पक्षी आहे ना तो किती शुद्ध सात्विक आहार करतो माहिती का. फक्त लाकडाचा भुसा किंवा दगडाचा भुसा खातो. एवढा सात्विक आहार कोणाचाही नाही. जो तितर पत्थर चुमावे उसको भी सताए काम. तो जो आदमी घी शक्कर खाए उसकी तो जाने राम. जो लाकडाचा भुसा खातो एवढा शुद्ध सात्विक आहार त्याला बी काम सतावतो. तर जी माणसं तूप आणि साखर खात असतील त्यांचं काय होईल म्हणले. आता त्याच्यावर उपाय पुन्हा कबीर महाराजांचा दुसरा कदाचित अंतःकरणामध्ये विषय आला तुमच्या. विषय शब्द स्पर्श रूप रस गंध याच्यातला एखादा विषय जर आलाच तुमच्या अंतःकरणात येऊ द्या. काय फरक पडत नाही म्हणले. मन गया तो जाना दे. मन गेलं विषयाकडे जाऊ द्या. मत जाना दे शरीर पण शरीराला तिकडे जाऊ देऊ नका. ना किचे कमान को तो कहा से लगेगा तीर. जर धनुष्य तोडलं नाही तर तुम्ही पुढे जाईल कसा. यालाच म्हणतात शमदम साधन. या 2 डोळ्यामधून लक्षात येतं शम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह. मनात विषय आले तरी इंद्रियांना जाऊ न देणं हा इंद्रिय निग्रहाला दम म्हणतात. आणि मनातच विषय येऊ न देणं याला शम म्हणतात. ज्याने हे शमदम साधन साधलं शमदमावरी हरी झाला तो हरी रूप होतो. आणि एक शमदमा वैरी असा बी पाठ आहे. तो म्हणजे त्याला शमदम करायचं सुद्धा कारण पडत नाही. बुद्धी जर समजाली भगवंताचं नाम जर घेतलं तर त्याला हे इंद्रिय निग्रह मनोनिग्रह करावे लागत नाही. ऑटोमॅटिकच ब्रह्मरस गोडी जयाची फावली वासना निमाली समोर त्यांची.
त्या साधकानं पुन्हा ही चूक दुरुस्त करून घेतली. माऊली ज्ञानवरांनी सांगितलं, बुद्धीचं समत्व साधलं, क्षमत्व साधलं आणि पुन्हा चिंतन करू लागला. तरीही जसा यथार्थ अनुभव साक्षात्काराचा यायला पाहिजे तसा येईना. पुन्हा माऊली ज्ञानवरांकडे गेला. माऊली, नाम आणि देव वेगळा नाही ही अद्वैत कुसरी अंतःकरणामध्ये धारण केली. बुद्धीचं समत्व साधलं, क्षमत्व साधण्याच्या योगानं हरी स्वरूपाचा अनुभव बी घेतला. परंतु तरीही मला त्या ठिकाणी आपलं हरी स्वरूपाचा अनुभव तरीही येत नाही. मग आता काय करायला पाहिजे? काय शिल्लक राहिलं? तर त्या ठिकाणी हरीचं स्वरूप कळून घ्यायला पाहिजे. आणि ते कसं आहे? रामाचं स्वरूप कसं आहे? तर एक राम दशरथ का बेटा. नीट ऐका, कबीर महाराज ही राम भक्त आहेत. टीका करतील का प्रभू रामचंद्रावर कधी ते? रामाचा भक्त रामावर टीका करील का? पण नाम कळण्याकरता बोलतात ते. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा. दुसरा जो राम आहे एक दशरथचा बेटा आहे, दशरथाचा. आणि एक राम सगळ्यांच्या घाटामध्ये, ह्या शरीराला घाटाची उपमा दिली. हा, आणि तेच या तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं. बोला. हरी सर्वगती राम राहिलं. म्हणले अद्वैत दुसरी समजली. एक नाम देवाचं नाम आणि देव वेगळा नाही समजलं. समत्व आलं बुद्धीमध्ये. पण हे सर्वांच्या घटघटामध्ये जो राम आहे, एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का सब पसारा और एक राम है सबसे न्यारा. वो सबसे न्यारा कौन सा राम है? तर नामदेव राय त्याचं वर्णन करताना म्हणतात, एची जन्मी ओळखी करा आत्मा रामा, संसार संभ्रम होऊ नका. हे शरीर आकृती आकार वेगवेगळे जरी असतील, ज्ञानेश्वरी सांगितलं, यांचे आकार वेगवेगळे, यांची नावं वेगवेगळी, यांचं कर्म वेगवेगळं, यांचे कपडे वेशही सिनाने भाऊ यांचे कपडे वेगवेगळे समजून तू जर भेद बुद्धीमध्ये भेद मानशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी माझं स्वरूप तुला कळणार नाही. यांच्या पायाला ठेच लागल्यानंतर माझा आत्मा कळवळला असं भाऊ म्हणतात, आणि मावशीच्या पायाला ठेच लागल्यानंतर माझी आत्मी कळवळली असं म्हणतात का? म्हणजे त्यांचा आत्मा आणि यांचा आत्मा आकार जरी स्त्री पुरुष असले तरी आत्म्याला स्त्री पुरुषत्व नाही. हा आत्मा एक आहे. हरिपाठातच आले, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. आत्म्याला देव किती महाराज मंडळी समजतात, नवलय मोठं हो, कोणचा पुढं तो कोणाचा पुढं. आत्म्याला देव समजण्याकरता की ज्ञानेश्वरी सगळे ग्रंथ आहेत. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वागती पूर्ण. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी, आणि तीच इथं सांगितलं सर्वागती राम देहादे. सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. सूर्य जसा
त्याची किरण वेगवेगळी जरी असली तरी सूर्य मात्र त्या अनंत किरणाचा जरी असला तरी ती त्याच एकाच अंगापासून ती किरण बनलेत, म्हणजे सूर्य एकच आहे. हा भाव धारण कर. तो भाव त्यांनी धारण केला आणि धारण केल्यानंतर मग त्या ठिकाणी त्याला नामाचा अनुभव आला. त्या तिन्ही गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर नामाचा अनुभव त्या ठिकाणी आला. तरीही माऊली ज्ञानोबारायांना तो विचारतो की माऊली ज्ञानोबाराय, तुम्हाला हा अनुभव कसा आला? त्यावेळेला माऊली ज्ञानोबा शेवटच्या चरणामध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी आपण माऊली ज्ञानोबारायांचं भजन करूया. ज्ञानोबाराया माझा त्यांना विचारलं आपला अनुभव. त्या वेळेला माऊली ज्ञानोबा त्याला सांगतात, मी हा हरी, मी ते नाम माझ्या चित्तामध्ये धारण केलं. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, मग उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत. ज्ञानदेवा चित्ती, नुसतं मुखाने नाही, आमचं मुखाने चाललंय. नाथ महाराज म्हणतात, नाम जपत असे वैखरी, चित्त धावे विषयावरी. वैखरीनं देवाचं नाम जपतोय आणि चित्तामध्ये पिराचा उरूस भरलाय. कसा काय अनुभव येईल? माऊली म्हणले, मी तसं नाही केलं. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मी चित्तामध्ये भगवंताचं नाम धारण केलं. परिणाम असा झाला की मागील या जन्मा मुक्त झालो. या मागील या जन्म म्हणजे काय? बाळछंद नावाचं एक प्रकरण आहे. त्या बाळछंदामध्ये माऊली ज्ञानोबा सांगतात, मागील 22 जन्म भावाब्दीची कर्म मी तोडली. 22 जन्म भावाब्दीची कर्म मी तोडली आणि हाच अनुभव इथे विशद केला. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, परिणाम मागील या जन्मातही मागील जन्म कोणते सांगतो आणि आपली सेवा आटोपती घेतो. चाली करता 5 मिनिटं आहेत. मी 9:15 बोललो होतो. आपल्याला चाली करता सिंगल चाल म्हणायला वेळ निश्चित आहे. ते हे जन्म सांगतो. मागील या जन्म म्हणजे नरदेहाला यायच्या अगोदर येणारे हे मागचे जन्म आहेत. कोणते कोणते? नामदेवरायांचा अभंग. भक्तिवीन जिने जळवला जिरवाने, यातना भोगने यमपुरी. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहा. 84 लक्ष जीवनी भोगल्यानंतर मनुष्य देह प्राप्त होतो, म्हणजे याला मागचे जन्म म्हणतात. नरदेहाच्या अगोदरचे हे जन्म आहेत. हा या मागील या जन्मामुक्त झालो. ते किती आहेत हे नामदेवराय सांगतात. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. झाड किती प्रकारातले आहेत? 20 लाख. विज्ञानाला किती शोध लागलाय पाहून घ्या. किती दिवस लागतील अजून 20 लाख शोधायला. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. जलचर प्राणी पाण्यात राहणारे. 20 आणि 9 किती झाले? बोला पटकन. का कीर्तन संपलं? जर उशीर लावला हिसाबाला तर कीर्तन लांब होत. 20 आणि 9 किती झाले? तुम्हाला वाटतं कीर्तन लवकर संपावं. 20 आणि 9 29 झाले. 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या. किती झाले? 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. बोला बोला ना, घाबरता काय? 40 नक्की. 30 लक्ष योनी पशूंच्या घरी. हिसाब चुकवलाय. 50 झाले. मी गडबडलो ना. 30 लक्ष. हा आता 80 होती.
आगाव म्हणजे नका सांगू तुम्ही. आता 30 लक्ष योनी पशूंची आघाडी आता 80 झाली म्हणा. आणि मानवा भितरी 4 लक्ष म्हणजे माणूस म्हणून 4 लाख वेळा नाही बरं का. नाही ते धामाकाचा मुलाच पडला. मग दुर्लभत्व काय मनुष्य द्यायचं. तर मानवा भितरी कोण कोण. तर मी 12वी सायन्सचा विद्यार्थी आहे. आम्हाला बॉटनी होतं बायोलॉजीमध्ये आणि बॉटनीमध्ये क्लासिफिकेशन होतं. त्याच्यामध्ये पोपट ज्याच्या जो ज्या स्पर्ममध्ये जो मोडेल ज्या कॅटेगरीमध्ये कधी कधी आपल्याला संभ्रम तयार होईल. ह्या प्रकारचा हा प्राणी ह्या काय वर्गात पाहिजे इकडच्या ह्याच्यात कसा. तर त्याला सायंटिफिक कारण आहे सायन्सचं कारण आहे. तीच कारण इथे साधू संतांनी शोधलं. आणि मानव देहाला येण्याच्या अगोदर तुम्ही कोणते जन्म येतात सगळे सांगत बसत नाही. माकडाच्या जन्मातून तुम्ही या जन्मामध्ये येता. माकडाच्या अगोदरचा जन्म जो आहे तो कुत्र्याचा आहे म्हणून ती जरा प्रामाणिकपणाने राहतो. त्याला मागचे जन्म आठवतात याच 4-6 जणांना. आणि त्याच्या अगोदरचा जन्म आहे तो घोड्याचा आहे. घोड्याच्या अगोदरचा आहे तो पोपटाचा आहे. श्रीमद भागवत पहा तुम्हाला मोठी यादी मिळेल त्याच्यामध्ये. हे मानवा भितरी 4 लक्ष आहेत. हे किती आहेत असे 4 लक्ष. त्या पक्ष्यांमध्ये आणि प्राण्यांमध्ये यांना धरलेलं नाही. हे मानवा भितरी येतात. आणि नामा म्हणे तेव्हा नरदेह या नर आणि तयाचा मातेरा केव्हा पुढे याला म्हणतात मानव देह जो आम्हाला 84 लक्ष जीवयोनीच्या नंतर आला याला मागचे जन्म म्हणतात. ज्ञानदेवाची ती हरिपाठ नेमा आणि ह्या मागील या जन्म आता मला हे जन्म द्यायची मलाच काय. जो कोणी अशा पद्धतीने नाम घेईल त्याचं जन्म मरण चुकेल. शेवटचं चरण हरी हरी ज्ञानदेवाची हरी पाठणे
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागील या जन्मा मुक्त झालो. एखाद्या मिनिटाचा तरी परिहार द्यायला पाहिजे ना. आपल्या शिरसवडी ग्रामस्थांनी जी मला सेवा करण्याची संधी दिली, आजचा पहिला दिवस. हे एक भोजनच आहे. सेवितो हरस वाटी तो अनेकान घ्यारे होऊ नका रानभरी. त्याच्यामध्ये पहिल्या दिवसाचं काम काय असतं? पहिल्या दिवसाचं माझ्याकडे काय केलं? तुमच्या पंक्तीला फक्त पत्रावळी ठेवायचं काम माझ्याकडे आलं आणि त्याच्यावरती गोड ठेवलेलं आहे. दोनच गोष्टी, पत्रावळी ठेवता ठेवता त्याच्यावरती गोड ठेवलेलं आहे. आता काय करा, 7 दिवसामध्ये तुम्ही एक गोष्ट करायची. जर तुम्हाला गोड लागलं 7 दिवसात, पुढे परवानगी येणार आहे तो उद्यापासून, जर तुम्हाला गोड लागले तर घेऊ नका. गोड लागलं तर गोड घेऊ नका. गोड लागल्यावर कशाला घ्यायचं? गोड लागल्यावर कशाला घ्यायचं? गोड लागलं तर घेऊ नका आणि नाही लागलं तर घ्या. कळलं ना? म्हणा असं का उलट बोलतात? तर रामभाऊ आपली फळी देण्याची भाषा तुम्हाला सांगतो. फळी देत असतं की नाही, एका शेतकऱ्याने रामभाऊची फळी नेली, त्याला वावराला फळी द्यायची होती, नेली. पोराला सांगितलं त्यांनी जा रामभाऊच्या इकडे जा आणि आपली फळी आणायची. रामभाऊ जर फळी देत असल तर आणू नको. ऐका मंडळी, रामभाऊ जर फळी देत असल म्हणजे वावराला देत असल, कंसात ते गृहीत धरलेले, फळी देत असल तर आणू नको. आणि नसल देत तर आणाय काय हरकत आहे भाऊ? हे कळलं ना? फळी देत असेल तर आणू नको, नसल देत तर आण. कळलं ना? नाही कळलं तर जेवल्यावर कळलं. झालेली सेवा पंढरीशी परमात्मा माऊली ज्ञानोबा महाराज, सर्व संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जाननाथ महाराजांची आज षष्टी आहे, त्यांच्या नामदेवरायांच्या चरणी, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा गोत्यांना आहेत त्यांच्या चरणी. आणि विशेष म्हणजे आमचे कापसे महाराज यांनी सुंदर अशी त्यांच्या या मुलांसह सुंदर अशी साथ केली. मृदुंगमणी तुम्ही सर्वजण, या सर्वांना तर चरणी ही सेवा समर्पित, तुमच्याही चरणी समर्पित. कारण तुम्हाला जर धन्यवाद दिले नाही तर बुवाने काय भिताडाला कीर्तन सांगितलं असतं, काय करायचं कोणी नसतं. तेव्हा तुमच्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय